इगतपुरी तालुक्यातील वांजोळे गावातील वैतरणा धरणात असलेल्या एका छोट्या टेकडीवर 800 वर्ष जुने शिलाहारकालीन शिवमंदिर आहे. एकोणीसशे 72 पासून हे मंदिर 10 महिने पाण्यात असते. पाणी कमी झाल्यावर 2च महिने या मंदिराचे दर्शन घडते. उत्तम स्थापत्य कलेचा नमुना असलेलं हे मंदिर आता भग्नावस्थेत आहे. 1972 सालापासून शिलाहारकालीन हे जे शिवमंदिर हे सतत 10 महिने पाण्यात असतं. जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा ते लोकांना दर्शन देण्यासाठी हे आपोआप उघडं पडतं. परंतु पुरातत्व विभागाकडून या मंदिराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे अशी परिस्थिती या मंदिराची झालेली आहे. वैतरणा धरणातील हे मंदिर शिलाहारकालीन असल्याचा अभ्यासकांचा दावा आहे. गर्भगृह, अंतराळ, सभामंडप, मुखमंडप या प्रकारचे हे मंदिर असावे असे येथील अवशेषांवरून लक्षात येतं. आता मंदिराचा फक्त सभामंडप उभा असून मंदिराची सगळी शिल्पे आजूबाजूला विखुरली गेली आहेत. मंदिराचे इतर अवशेष आजूबाजूला पडलेले असून त्यात विरगळ, महादेवाची पिंड, सती शिळा, वितान पुष्य शिल्प, शरभ शिल्प, खांबांसह इतर अनेक शिल्प विखुरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. मंदिर कायमच पाण्याखाली राहिल्याने त्याचं नुकसान झालंय. सरकारने व पुरातत्व विभागाने पुढाकार घेऊन हे मंदिर पुनर्स्थापित करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. त्यामुळे पुरातत्व विभाग ह्या खात्याने झोपेतून जागे होऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करावा आणि जर जीर्णोद्धार झाला या मंदिराचा तर पर्यटकांची मोठी प्रमाणात गर्दी होईल आणि पर्यटकांच्या माध्यमातून आजूबाजूच्या लोकांनाही रोजगार उपलब्ध होईल आणि इगतपुरी तालुका हा पर्यटकांचा एक चेहरा म्हणून ओळखला जाणारा इगतपुरी तालुका आहे. त्यामुळे नक्कीच पुरातत्व विभागाने या बातमीच्या माध्यमातून दखल घ्यावी. मंदिराला वाचवण्याबरोबरच पर्यटनाला आर्थिक मदत मिळाल्यास गावाचाही विकास होऊन पर्यटनाला चालना मिळेल.